नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, ही खास रीडिंग खास लोकांसाठी. तुम्ही जर तिसऱ्या श्रेणीमधले असाल, म्हणजे तुम्ही ना म्हणतात ना, मेलमध्ये येता ना फिमेलमध्ये येतात, म्हणजेच पुल्लिंग नाही, स्त्रीलिंग नाही, तिसऱ्या श्रेणीत जर तुम्ही येत असाल तर ही खास रीडिंग तुमच्यासाठी. आणि पुढे जायच्या आधी एक सांगू इच्छिते, मी खूप गांभीर्याने हे मार्गदर्शन तुमच्यासाठी टॅरोमधनं करत आहे. अजिबात तुमचा खिल्ली वगैरे उडवायचा अजिबात हेतू नाही आहे. तर तुम्ही जर तुमच्यामधनं कोणी ही रीडिंग जर ऐकत असाल, बघत असाल, तर ही तुमच्यासाठी आहे. चला सुरू करूया. तर पहिलाच कार्ड आलेला आहे हर्मिटचा. आणि मंडळी, तुम्हाला हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला खूप जास्त गरज आहे सध्या. एक ना कुठेतरी तुम्ही ना म्हणजे शांत एकटं बसा आणि तुमच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला खूप पडताळून बघायची गरज आहे. तुम्हाला नक्की काय हवं आहे आयुष्यातून हे सांगण्यात येत आहे. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या निदर्शनास येतील, तुमच्या लक्षात येतील. म्हणजे असं वाटतं ना, तुमच्या आजूबाजूला खूप असा अंधार आहे, तुम्हाला काहीच कळत नाही आहे. पण तेच जर तुम्ही जेव्हा जरा म्हणतात ना एकांतात बसलात ना, शांतपणे वगैरे ध्यान लावून वगैरे ध्यान करून मग जर शांत बसलात ना, तर तुमचं जे आतला आवाज आहे, तुमचं जे इनर सेल्फ आहे ना, तेच तुम्हाला ना कुठेतरी एक प्रकाश दाखवत जाईल हे सांगेन. त्याच्यामुळे तुम्हाला खूप थोडं एकांतात राहायची, बसायची सध्या गरज आहे. हा पहिला संदेश. ओके. दुसरा संदेश काय येत आहे? स्ट्रेंथ. तर दुसरा संदेश हे सांगत आहे की काही गोष्टींसाठी तुम्हाला आहे ना उगाच त्रागा करायची गरज नाही, राग करायची गरज नाही, किंवा आरडाओरडा करून, भांडणं करून, तमाशा करून, ड्रामा करून वगैरे करायची गरज नाही आहे. तुमच्यात ती ताकद आहे. तुम्ही हे चित्र बघताय ना, किती शांतपणे बाई या सिंहावरती बसलेली आहे. सिंहावरती, ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं. तर तुमच्यात ती ताकद आहे, ती ओळखा मंडळी. की काही गोष्टींबाबतीत तुम्ही कन्व्हिन्स करू शकता, तुम्ही पटवून देऊ शकता. हे करूनसुद्धा तुमची कामं तुम्ही करू शकता. जर मी हे सांगेन की तुम्हाला धीर धरायची गरज आहे. असं नाही तुम्ही आज कोणाला तरी कन्व्हिन्स करायला गेलं, लगेच उद्या ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती एक बदलेल. नाही, वेळ लागू शकतो. म्हणून हा जो काळ आहे ते हे सुद्धा सांगत आहे की तुम्हाला जरा धीर ठेवून कामं करायची गरज आहे. स्वतःवरती ताबा ठेवा, हे सांगण्यात येत आहे खूप जास्त. आणि मला दुसऱ्या ह्या चित्रात दिसतंय की तुमच्यात ती ना ताकद आहे तुमच्यात, म्हणजे म्हणतात ना अगदी इन्फायनाईट अशी शक्ती आहे तुमच्यात, की तुम्ही धीर ठेवून, स्वतःवर ताबा ठेवून तुमची कामं करून घेऊ शकता. ती ओळखा फक्त, हे सांगेन. चॅरियट हा कार्ड पाहता हे सांगेन की काही गोष्टींबाबतीत तुम्हाला खूप ठाम व्हायची गरज आहे. इथे तुम्हाला ही बाई दिसत आहे आणि इथून हा जो प्रकाश येतो ना, हा प्रकाश खूप जास्त मला हे जाणवत आहे ना की तिच्या मणिपूर चक्रामधनं हा प्रकाश येत आहे, जो आपल्या बेंबीच्या वरती असतो. पिवळा रंग त्याची निशाणी आहे. रम हा त्याचा बीज मंत्र. काही गोष्टींबाबतीत तुम्हाला ठाम व्हायची गरज आहे आणि म्हणजे कॉन्फिडंट व्हायची गरज आहे. कारण तुम्ही जर गोंधळलेल्या, तुम्हालाच कळत नाही आहे मी हे करावं, ते करावं वगैरे वगैरे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात ना काहीच होत नाही. हे काही जणांच्या बाबतीत हे मला खूप प्रकर्षाने जाणवत आहे. मणिपूर चक्रावरती काम करा. मणिपूर चक्र तुम्हाला कॉन्फिडंट होण्यास मदत करतो. आणि मला इथे खूप जास्त हे दिसतं की इथून हा प्रकाश येतो, तर बऱ्याच जणांना याची गरज दिसत आहे, हे दिसतंय. अजून एक कार्ड घेते. पेज ऑफ इन्स्पिरेशन. तर अशी एखादी संधी उपलब्ध होऊ शकते ज्याच्यामुळे ना तुम्ही इन्स्पायर व्हाल, तुम्ही एनकरेज व्हाल, तुम्ही ना प्रोत्साहित व्हाल की म्हणजे अरे मी हे करून बघायला हरकत नाही आहे वगैरे, असं मला काहीतरी होताना दिसत आहे. खूप छान असा संदेश आलेला आहे. म्हणजे तुम्ही नुसतं बघत बसणार नाही, बघून नुसतं अरे मी करू की नको वगैरे असं नाही. तुम्ही त्याच्यावरती मला ॲक्शन घेताना दिसत आहेत. असंच काहीतरी होणार आहे, तर तयार राहा. खूप सुंदर मेसेज आलेला आहे. क्लेम नक्की करा. धन्यवाद.